नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. आपली जी टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी जी विज्ञानाची सिरीज चालू आहे त्या सिरीज मधील हा आपला नेक्स्ट व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण टीईटी साठी जे अतिसंभाव्य प्रश्न आहेत विज्ञान विषयाचे त्या विषयामध्ये तुम्हाला बायोलॉजी अंतर्गत जो आजारांच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स विचारले जातात त्या क्वेश्चनचा सराव आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. या क्वेश्चन मधले तुम्हाला बऱ्यापैकी क्वेश्चन्स हे अतिसंभाव्य क्वेश्चन्स असणार आहेत, तर तुम्हाला ह्या क्वेश्चनचा नक्कीच फायदा होईल. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे व्हिडिओ तुम्हाला याआधी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र अशा तिन्ही पण विषयांचे बऱ्यापैकी क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली बायोलॉजी मध्ये जे आजारा रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स आपण हे डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूयात. आपल्या आजच्या सेशनचा विज्ञान विषयातील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मधुमेहाची लक्षणे कोणती आहेत? मधुमेहाची लक्षणे कोणती आहेत? तर याच्यामध्ये पहिला पर्याय आहे वारंवार भूक लागणे, वारंवार तहान लागणे, वारंवार लघवी येणे आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. तर मधुमेहामध्ये यापैकी सर्वच गोष्टींची लक्षणे असतात, म्हणजे भूक लागते, तहान लागते आणि लघवी येते. तर वरील सर्व हे पर्याय बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे डास अळी प्रतिबंधासाठी कोणते मासे वापरले जातात? तर याच्यामध्ये ऑप्शन आहेत राहू, हिल्सा, गप्पी आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर डास अळी प्रतिबंधासाठी गप्पी मासे पाळले जातात. ह्या गप्पी मासे पाळण्याची ही ऍडव्हर्टाईज आपल्या 90s मध्ये असायची नेहमी, गप्पी मासे टाळा हिवताप टाळा. तर गप्पी मासे पाळा ही शासनाचं एक म्हणजे टॅगलाईन असायची. लहान असताना आपण गप्पी माशा पाळा हिवताप टाळा. तर प्रत्येक घराच्या भिंतीवरती शासनाने ही गोष्ट लिहिलेली असायची, म्हणजे साचलेल्या पाण्यामध्ये डास होतात तर त्या डासामुळे वेगवेगळे हिवताप वगैरे होऊ शकतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला डास होण्यापासून जी आळी असते ते आळी प्रतिबंध जो असतो तो तुम्हाला गप्पी माशापासून तुम्हाला टाळता येतो. तर गप्पी मासा हा पर्याय क्रमांक 3 करेक्ट पर्याय आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे वाळवंटी माशीमुळे कोणता आजार होतो? तर वाळवंटी माशीमुळे काळा आजार हा आजार होत असतो. वाळवंटी माशीमुळे काळा आजार होतो. त्यानंतर कोणत्या आजारात रक्तामध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते? युरिक ऍसिडचे प्रमाण कोणत्या आजारात वाढते? खालीलपैकी मधुमेह, कावीळ, गॉइटर, उच्च रक्तदाब. तर याच्यामध्ये उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर मध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण वाढलेलं दिसतं. तर उच्च रक्तदाब पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. सध्या देशात दर 3 मिनिटाला 2 व्यक्ती या रोगामुळे मृत्युमुखी पडतात. सध्या देशामध्ये क्षयरोग या रोगामुळे दर 2 मिनिटाला 2 व्यक्ती हे क्षयरोगामुळे मृत्यू पडत असतात. तर क्षयरोग हे ह्याचं बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी विश्वव्यापी आढळत असलेला रोग कोणता? तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे विश्वव्यापी आढळत असलेला रोग आहे तो इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा. तर हे लक्षात ठेवा तुम्ही, खालीलपैकी विश्वव्यापी जो रोग आहे तो आहे इन्फ्लुएन्झा. पुढचा प्रश्न आहे आपला एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित न होणाऱ्या, संक्रमित इथे व्यवस्थित वाचायचं आहे आपल्याला, संक्रमित न होणाऱ्या आजारास काय म्हणतात? तर संक्रमित होणाऱ्या आजाराला आपण सांसर्गिक आजार म्हणतो. आणि या ठिकाणी तुम्हाला विचारलंय संक्रमित न होणाऱ्या, तर न होणाऱ्या आजाराला आपण असांसर्गिक आजार असं म्हणतो. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 असांसर्गिक आजार. त्यानंतर खाली वरीलपैकी कोणता आजार हा रक्तामधून प्रसारित होतो? तर आपल्याला बघता क्षणी इथे दिसेल की एचआयव्ही हा रक्तामधून प्रसारित होत असतो, हे तुमचं बरोबर आहे. परंतु हिपॅटिटिस बी आणि हिपॅटिटिस सी हे 2 आजार सुद्धा रक्तामधून प्रसारित होत असतात आणि एचआयव्ही पण होतच असतो. तर याचं करेक्ट उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच रक्तामधून प्रसारित होणारे रोग जे आहेत ते आहे हिपॅटिटिस बी, हिपॅटिटिस सी आणि एचआयव्ही. तर अशा पद्धतीने आजच्या या सेशन मध्ये आपण फक्त हे अतिशय महत्वाचे प्रश्न असे आजाराच्या रिलेटेड फक्त आपण ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 8च टोटल क्वेश्चन्स आपण बघणार आहे. तर या प्रकारे तुम्हाला जर याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर तुम्हाला हा
सेशन आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील. थँक्यू सो मच.